तर मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला छोटासा ब्लॉग. आणि आपण आज आपल्या घराच्या मागचा जो परिसर आहे तिथे आपण आलेलो आहोत. आणि ताजी ताजी पालकची भाजी आपल्याला आता तोडायची आहे. मी बायकोला म्हणलं होतं तोड म्हणून, पण नाही, ते ते नाही. हे पालक जे आहे ना, हे पालकचे बुड लावलेले होते. हो, विकत म्हणजे पालक आणलेली जी होती त्याचेच पालक चे पानं तोडून घेतली आणि तेच बुड लावले होते त्याचे. दाखव ना आता माझ्याकडे, मी तोडताना. हो, बघा, आता हे करायला पाहिजे बायकोनं काम. काय तिला म्हणलं तर ती आता मोबाईल हातात घेऊन बसले आणि मी शूटच करते. असं आहे, यांचं रोजच चालू आहे की तोड भाजी भाजी तोड. ताजी ताजी आणि त्या मोहरीच सुद्धा आलंय बरं ते. आणि ऑर्गॅनिक आहे हे. कुठला याच्यामध्ये लसूण, पालक. केमिकल नाही. बघा, आवाज आला आमच्या श्रव आले क्लास वरून. श्राऊला आता थोड्या आधी आणलेला आहे. आणि आता तिला लागली किती भूक. सुंदर आले. हे टमाटरचं झाड पण टमाटर आहे ना. पुढं हे हे बघा, हे आता हे बी येते ह्याला. हो, हे पालकला. बी येते, बी. हो, आले. थांब. आणि थांबा ना, टमाटर. हे बघा, हे टमाटरचं आहे. इकडे इकडे तू, हे आहे टमाटर. इकडे रे बाळा, इधर आ, इधर आ जाओ, मैं उठा रहा हूँ. 2 मिनिट तोडा ना. तोडत आहे मध्येच. बघा, म्हणजे काय सुट्टी असून काही हे नाही. ऑफिसचा लगेच फोन आला मधून, म्हणून तो मला रिसिव्ह करावा लागला. आणि आता परत छान आहे, मला आवडतंय. काय जसं पालक भाज्या लावायला. भाज्या लावायला पहिल्यांदा म्हणजे कसं व्यवस्थित आलंय. नाही, पण पाठीमागे लावलं होतं. आणि हे आम्ही म्हणजे आम्ही असे तर बरेच बुड लावले होते बरं का. पण माहित नाही, मुंगस येऊन ना ते सगळ्यांनी मुंगसांनी उपटलं मुंगसांनी. आता फक्त ते 2-3च हे राहिलेत बुड. त्यालाच पालक छान येते. ते बी आल्यानंतर आपल्याला कामी येईल बरं का पालकचं. आपला बगीचा आहे छोटासा. एक भाजी होते. हे तोडू का इथं? हा, तोडा ना. हे कडीपत्त्याचं पण झाड आलंय. हो, हे बघा, त्याच्या बाजूचं हे जरा आपल्याला साफ करावं लागतं. हे ओल गवत वगैरे उगवलंय ना यामध्ये, थोडं थोडं, जास्त नाहीये. झालं ना. अजून नाही, हे इकडे नाही. हो, इथं आहे की हे. इधर भी आहे. हुडकावं लागतं. पतंग येऊन पडली आहे इथं. पतंग उडवायचे काय सांगावं. तर हे बघा, एकदम हिरवा गार पालक. काय का नाही भारी. हो, आता मस्त याचे पालकची भाजी. काय करायचं ते मॅडमला तयार करायला सांगावं लागेल. मी माझं तर काम केलेलं आहे. ओके, सुट्टीचं काम आज पूर्ण झालं. हो, चला.